इलियास शेख आपल्यासोबत आहेत. इलियास भाई, आपण यांना आता सध्या या कारवाईमध्ये मदत करत आहात. यांचे तुमच्याकडे ह्या विषयावरती काय माहिती आहे का? या संदर्भात आपण काय सांगू शकाल का? प्रथम या पीडित कुटुंबावरती जे आबाळ कोसळले दुःखाचं, त्याचा मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आणि दुसरं म्हणजे ही आत्महत्या नसून हत्या आहे. हत्याला प्रवृत्त केले. हत्या करण्यास प्रवृत्त केलेले. आणि ही जी घटना घडलेली त्याचं मुख्य कारण म्हणजे काय, काही भूमाफिया, लँड माफिया, जे आत्ता सध्या सय्यदनगर हडपसर भागामध्ये लँडचे जे ताबा घेणे, गुंडागर्दी पसरवणे, यामध्ये प्रामुख्याने ह्या सगळ्यांचा आका फारुक इनामदार. ही कल्पना मला एक 4-5 महिन्यापूर्वी मला सादिक कपूर हे माझ्याकडे आले होते यांची वत्या करून. जेव्हा यांचे अर्ज सगळीकडे पोच झाले, त्याच्या अर्ज दिल्यानंतर काही दिवसातच त्यांच्यावरती त्या अर्जाच्यावरती कारवाई न करता उलटा सादिक कपूर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. त्या अनुषंगाने आम्ही माननीय डॉक्टर राजकुमार शिंदे साहेब यांना भेट घेतली. ते म्हटले की याच्यावरती आम्ही तपास करू. त्याच्यानंतर काय आलं की परत नव्याने त्यांच्यावरती दुसरा गुन्हा, जसा जामीन मिळाला की दुसरा गुन्हा, या अशा काही गोष्टी चुकीच्या घडून त्या माणसाला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचं काम त्या फारुक इनामदारमार्फत झालेलं हे निदर्शनास येते. कारण की जेवढे काही आत्तापर्यंत मला त्यांनी 4-5 वर्षाचे अर्ज दाखवले, ते 4-5 वर्षाचे अर्ज पाठपुरावा, कारण की ह्या आत्महत्येला प्रवृत्त होण्याच्या इंटिमेशन पोलीस स्टेशनला आधीच आहे का, तर ह्याच्या आधी ही आमची बहीण ह्यांनी स्वतः आत्महत्येला प्रवृत्त झाली होती. हिने विष पिला होता हिने. त्यावेळेस ससूनचे रिपोर्ट आणि FIR दर्ज आहे हडपसर आणि मोहम्मदवाडी पोलीस स्टेशनमध्ये. ते अनुषंगाने लक्षात असून सुद्धा ही घटना घडणं म्हणजे निंदनीय बाब आहे. कारण की पोलीस प्रशासन जागरूक आहे, तरीसुद्धा अशा घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यनगरीमध्ये घडतात, ते आपल्यासाठी निंदनीय गोष्ट आहे. माननीय आयुक्त महोदय यांनी याकडे लक्ष द्यावे, मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, ही आम्ही दलित पॅन्थर ऑफ इंडियातर्फे त्यांना मागणी करत आहोत. वारंवार यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात येते अशी अफवा पसरवण्यात आली मध्यंतरीच्या काळात. आणि काळे पडेल पोलीस स्टेशन हे राजकीय लोकांच्या दबावाखाली चालतात. हो, ते राजकीय लोकांच्या दबावाखाली चालतं असं निदर्शनास आलं आहे. कारण की आजची जी घटना आहे ती घटना अशी आहे, घटनाक्रम की तुम्ही बघितला असेल, आत्ता सध्या पुणे शहरात जे निवडणुकीचा एक हे चालू आहे, त्या अनुषंगाने फारुक इनामदार यांनी बहुतांश लोकांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला. त्यानंतर बाकीच्या गोष्टी घडामोडी घडल्यानंतर या माणसाला पण काहीतरी गोष्टी कळायला असतील, मला असं वाटतंय. कारण की या आत्महत्येला प्रवृत्त करण्यासाठी फारुक इनामदार व त्याचे सहकारी जे कोणी मित्र आहेत, भरपूर कमी 9-10 नावं यांनी सांगितले आता. आणि याच्या आधी पण माझ्याकडे जे अर्ज त्यांनी दाखवले होते त्यामध्ये पण बहुतांश 9-10 लोकांची नावं आहेत. त्या नावाच्या अनुषंगाने ते आत्महत्येला प्रवृत्त झाले हे मी तुम्हाला सांगू इच्छितो.